नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. व्हिडिओमध्ये दिसत आहे ती रांगोळी आज आपल्याला ड्रॉ करायची आहे. दिसायला जरी सोपी दिसत असली ना तरी आपल्याला मेजरमेंट शिवाय ती काढताच येणार नाही आणि ॲक्युरेट तर अजिबात काढता येणार नाही. एक पाकळी छोटी एक पाकळी मोठी हे तुमच्याबद्दल सुद्धा बऱ्याच वेळेला झालेलं असेल. तर आपण तेच मेजरमेंट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि काही छोट्या छोट्या टिप्ससुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये देत आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसंच तुमच्या मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील या संदर्भात तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला पेज घ्यायचं आहे 18x18चं. आता 18x18 म्हणजे काय पहिल्यांदा सांगते. तर 12 इंच म्हणजे 1 फूट आणि 18 इंच म्हणजे साधारण 1.5 फुटाची आपल्याला रांगोळी तयार करायची आहे. तर हे मी मेजरमेंट घेतलेलं आहे 18x18. त्याचं आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे आणि साधारण 1.5 इंचाचं आपल्याला सर्कल करून घ्यायचं आहे सुरुवातीला. तर ह्या पेजवरती व्यवस्थित दिसत नव्हतं पेन्सिलने, म्हणून मी तुम्हाला हे आता मार्करने ड्रॉ करून दाखवलेलं आहे. तर खाली जी रांगोळी बघताय ती फक्त ह्या एका कटआउटने तयार केलेली आहे. तर आता या एकाच कटआउटने कसं केलं चला मेजरमेंट बघा. आणि व्हिडिओ बघत असताना एक वही आणि पेन्सिल घेऊन बसा, म्हणजे मेजरमेंट लिहून घेतलं तर तुम्हाला ते सोपं जाईल. सुरुवातीला एक A4 साईजचं आपल्याला पेज घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ते दुमडून घ्यायचं आहे. आता हे पेज दुमडताना अगदी मधोमध दुमडलेलं नाही आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. असं मी व्हिडिओमध्ये दुमडून दाखवलेलं आहे त्या पद्धतीनेच हे दुमडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्याचा मध्य घ्यायचा आहे, त्यामुळे वरूनसुद्धा आपल्याला ते दुमडून घ्यायचं आहे. पेन्सिलने एक लाईन ड्रॉ करायची आहे जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित दिसेल. आता जो मध्य आपण काढलेला आहे त्याचासुद्धा आपल्याला अजून एक मध्य घ्यायचा आहे, म्हणून या पद्धतीने आपल्याला दुमडून घ्यायचा आहे पेज. आणि वरच्या बाजूला बघा मध्य काढून घेतलेला आहे, तो सुद्धा आपण एक डार्क पेन्सिलने करून घेऊया जेणेकरून आपल्याला ते लक्षात येईल. आता वही पेन्सिल घ्या आणि मेजरमेंट लिहून घ्या. आडवी मी मेजरमेंट जी घेतलेली आहे ती अर्धा इंच आणि उभी 1 इंच घ्यायची आहे. आडवी अर्धा इंच आणि उभी 1 इंच. त्यानंतर वरच्या बाजूला 1 इंच जिथं घेतलेली आहे त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला अजून अर्धा इंच ड्रॉ करून घ्यायचे आहे, टिक करून घ्यायचे आहे. कळालं? 3 मेजरमेंट झालेत. आता सुरुवातीची अर्धा इंच आणि वरती अर्धा इंच जी आहे तिथे आपल्याला 1.5 इंचाचं मेजरमेंट घ्यायचं आहे आडवं. वरच्या अर्धा इंचाच्या इथं 1.5चं घ्यायचं आहे आणि खालच्या अर्ध्याच्या इथं 1 इंचाचं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. आता जो मध्य काढलेला आहे तिथे आपल्याला 2.25 इंच म्हणजे 2.25 इंचाचं मेजरमेंट आडवं करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरचा जो मध्य काढला होता तिथे आपल्याला 1.5 इंचाचं मेजरमेंट घ्यायचं आहे. छान व्यवस्थित मेजरमेंट घ्या म्हणजे परफेक्ट आपल्याला पाकळी तयार करता येईल. पुन्हा एकदा मी सांगते, पहिलं जे होतं ते अर्धा इंच, त्याच्यावरती 1 इंच आणि त्याच्यावरती अर्धा इंच असं उभं मेजरमेंट घ्यायचं आणि आडवं घेताना खालच्या अर्धा इंचाच्या इथे 1 इंच आणि वरच्या अर्ध्या इंचाच्या इथे 1.5 इंच असं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे. पहिला जो मध्य काढला होता तिथे 2.25 इंच आणि त्याच्यावरचा जो मध्य काढला होता तिथे 1.5 इंचाचं मेजरमेंट आपल्याला आडवं घ्यायचं आहे. आता याच्या पुढची जी स्टेप आहे ती बघा. जे आपण डॉट मेजरमेंट घेतलेले आहे ते आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे आहे. आधी आपल्याला हलक्या हाताने ड्रॉ करायचे आहेत, नंतर ते परफेक्ट आले की डार्क करून घ्या आणि ते पेज आपल्याला कट करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये मी दाखवते त्याप्रमाणे हळूहळू कट करून घ्या जेणेकरून वाकडं तिकडं होणार नाही. बघा एकदम परफेक्ट आपलं झालेलं आहे आणि मी ओपन करून बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल आपली पाकळी किती परफेक्ट झालेली आहे. या पद्धतीचे सुद्धा आपण ड्रॉ करू शकतो, अशी जरी पाकळी ठेवली तरी चालेल. पण आपल्याला जी रांगोळी ड्रॉ करायची त्याच्यासाठी ही आपल्याला पाकळी लागणार नाही आहे. तर पुढचं मेजरमेंट ऐकून घ्या. आता हे 2 मध्य काढलेले आहेत ते आपल्याला आखून घ्यायचे आहेत आणि वरचा जो मध्य आहे त्याचं जे टोक मी दाखवते बघा व्हिडिओमध्ये, तिथून आपल्याला पाकळी तयार करायची आहे खालपर्यंत. ओके. आता उभा जो मध्य घेतलेला आहे तिथून आपल्याला हे ड्रॉ करायचं आहे, ते सुद्धा हलक्या हाताने करा. आणि जे आडवे आपण 1 इंच आणि 1.5 इंच घेतलेलं आहे ना त्याच्यावरून ती बरोबर लाईन घेऊन यायची. ती सरळ शक्यतो यायला पाहिजे आणि इकडून आपल्याला कर्व तो तिथे डॉटला जोडायचा आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, मी डार्क करून दाखवते तुम्हाला.
बघा हे दोन मध्य हे दोन जे डॉट आहेत तिथून वरपर्यंत आणि तिथून वरचा जो आपल्याला दुमडलेला आहे ना, तिथे आपल्याला डॉट जिथं काढलेला होता मी, तिथे आपल्याला ते कर्व करायचं आहे आणि तो कट करून घ्यायचा आहे, व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून पाकळ्या आपल्या परफेक्ट दिसायला पाहिजेत. कट केलेल्या पाकळीपासून पण आपण एखादं फूल तयार करू शकतो, त्यामुळे ते फेकून देऊ नका, साईडला ठेवा. आता मी सुरुवातीला जे दाखवलं होतं पेज त्या पद्धतीचंच बघा कट झालेलं आहे आणि मेजरमेंट एकदम परफेक्ट आलेलं आहे, वर खाली अजिबात झालेलं नाही. आता मी परत एकदा तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. सुरुवातीला ड्रॉ करताना आपल्याला कुठपर्यंत लाईन घ्यायची आहे ते पहिलं बघा, पूर्ण आपल्याला ड्रॉ करायचं नाही आहे. सुरुवातीच्या 1-2 पाकळ्या मी तुम्हाला एकदम हळूहळू दाखवते कशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं आहे. तुम्हाला इथपर्यंतचा व्हिडिओ कळाला आहे का, मेजरमेंट कळाला आहे का, ते नक्की कमेंटमध्ये सांगा. काही शंका असेल तरी ते सुद्धा विचारा, मी तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. ओके, आता पुढची पाकळी जेव्हा काढतोय आपण ती अलीकडच्या बाजूला काढायची आहे, पुढच्या बाजूला काढायची नाही आहे, बरोबर. मग पहिली पाकळी झाल्यानंतर त्याचा जो गोल आकार आहे तिथे बरोबर हे पेज ठेवायचं आहे. खालच्या मधल्या सर्कलला त्याचं टोक व्यवस्थित टच व्हायला पाहिजे आणि हे बघा ही अशा पद्धतीने दुसरी पाकळी ड्रॉ करायची आहे. आलं लक्षात? आता मी मगाशी विचारत होते तुम्हाला की इथपर्यंतचं सगळं कळाले आहे का, मेजरमेंट वगैरे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिहूनच देते, तरीसुद्धा काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि मी ताईंना सगळ्या सांगू इच्छिते की कुणाची ड्रॉइंग जर व्यवस्थित नसेल, चांगली नसेल, तर डायरेक्टली आपण बेसवरती ही ड्रॉइंग करायची नाही. कुठलीही मेजरमेंट आपल्याकडं असली तरी ड्रॉइंग आपण साध्या पेजवर आधी करायची किंवा कटआउट्स तयार करायचे आणि मग कॉन्फिडन्सली तुम्ही ती करू शकता. जर कॉन्फिडन्स नसेल की आपलं चुकू शकतं किंवा काय असेल तर आपण अशा साध्या ट्रेसिंग पेपरवर किंवा कुठल्याही साध्या आपल्या पेजवरती ड्रॉइंग करायची आणि मग ती जी आपण बेस वापरणार आहे कुठला त्याच्यावरती ड्रॉ करायची आहे. तर बघा किती सुंदर आणि परफेक्ट आपली रांगोळी तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता कलर कॉम्बिनेशन कुठले भरायचे आहे तेही तुम्हाला सांगते मी. आपली रांगोळी 3D मध्ये दिसायची असेल तर त्याला कलर कॉम्बिनेशन मी पुढं सांगते ना त्या पद्धतीने वापरून बघा आणि त्याचासुद्धा व्हिडिओ मी नेक्स्ट डेला अपलोड करणार आहे की कशा पद्धतीने कलर कॉम्बिनेशन वापरून आपली डिझाईन तयार होणार आहे. परत एकदा बघा, हे पेज आपल्याला कट केलेलं असं ठेवायचं आहे आणि अर्धी पाकळी तयार करून घ्यायची आहे आणि मग त्याच्या मागची पाकळी तयार करायची आहे, पुढची नाही. त्यामुळं लक्षपूर्वक बघा की कशा पद्धतीनं करते मी. बरोबर तुमच्या लक्षात यावं म्हणून आहे का नाही, त्याचं काउंटिंग लिहिलेलं आहे बघा उलट्या बाजूने, म्हणजे पहिली पाकळी झाली की कुठली काढायची हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल, ते सुद्धा तुम्ही बघून करू शकता. त्यानंतर बघा मी आता कलर कॉम्बिनेशन तुम्हाला सांगते, म्हणजे माझ्या पद्धतीनं सांगते, तुम्ही वेगळ्या पद्धतीनं तुमच्या आवडीची कलर केली तरी चालेल. मध्ये मी त्याला रेड देणार आहे आणि जो सर्कल आखलेला आहे तिथे डार्क ग्रीन देणार आहे. त्याचबरोबर हे सुद्धा पाकळ्यांच्या बाजूची जी लाईन आहे ती डार्क ग्रीननी करणार आहे. त्याच्यानंतर येल्लोची 1 लेअर किंवा 2 लेअर येतील. त्यानंतर ऑरेंज आणि त्याच्या आतमध्ये रेड. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा बरं का.